आजचा माझा विषय आहे वक्तृत्व, एक कला आणि शास्त्र. एक प्रसंग सांगते. एका ठिकाणी एक कार्यक्रम सुरू होता. मीही त्या कार्यक्रमाला निमंत्रित होते, पण मला जाण्यासाठी थोडासा उशीर झाला आणि मी कार्यक्रमाच्या हॉलच्या गेटपर्यंत आली. तर अनेक लोक तिथे जे श्रोतावर्ग होता, तो घोळका करून उभा होता. मी म्हटलं कार्यक्रम आतमध्ये सुरू आहे आणि ही अशी बाहेर का उभी आहेत? पण परत थोडं पुढे गेली, दरवाजापर्यंत गेली हॉलच्या, तर तिथे अनेक लोक मग नंतर हळूहळू यायला लागले आणि एकदम जवळ जाऊन बसले आणि सगळेजण अगदी मन लावून ऐकायला लागले. माझे पण कान व्यासपीठाकडे गेले, तर माझ्या कानावर शब्द पडले. ते शब्द असे होते, समोर अशी गर्दी असली, त्यातून माणसं जरा दर्दी असली. समोर अशी गर्दी असली, त्यातून माणसं जरा दर्दी असली, आयोजकांची वर्दी असली, की विचारांची सर्दी होत नाही. हे वाक्य मी ऐकले आणि माझ्या तोंडून आणि माझ्या बरोबर अनेक जे होते, मी बघितलं तर सगळ्यांच्या तोंडातून वा, किती छान, असे नकळत उद्गार बाहेर पडले. बघा रसिक हो, काय झालं? आधी कोणीतरी बोलत होतं, परंतु लोक तिकडे लक्ष न देता घोळक्या घोळक्याने उभे होते. परंतु असं कोणीतरी काहीतरी छान बोलायला लागलं आणि नकळत सगळ्यांचे कान हे व्यासपीठाकडे गेले. असंच जे आपल्याला कुणाच्या तोंडून तरी ऐकावंसं वाटतं, की जेव्हा ते ऐकल्यानंतर आपल्या मनाला प्रसन्न वाटतं आणि नाही खरंच किती छान आहे हे, किती छान बोलतायत. अशा जेव्हा प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये येतात, तेव्हा आपलं लक्ष व्यासपीठाकडे, डायसकडे, माईकवर बोलणाऱ्या व्यक्तीकडे जातं आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती असते वक्ता. असं म्हटलं जातं, की बोलणाऱ्याचे गहू विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे न बोलणाऱ्याची गहू देखील विकले जात नाही आणि बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते. इतकं कौशल्य हे एका वक्त्यामध्ये असतं. म्हणजे बोलणं किती महत्वाचं आहे बघा ना. बोलणं कुठेही असतं. आता तुम्ही म्हणाल बोलणं म्हणजे नेमकं काय? तर बोलणं म्हणजे नुसतं बोलणं नाही. आपण सोडून, आपल्या घरातल्या व्यक्ती सोडून किंवा इतर ठिकाणी आपल्याला काहीतरी एखाद दोन वाक्य बोलता येणं किंवा घरामध्ये सुद्धा अनेक गोष्टींवर चर्चा होत असते, त्यावेळेस सुद्धा आपलं मत आपल्याला व्यक्त करता येणं, ही सुद्धा एक कलाच नाही का? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 64 कला सांगितलेल्या आहेत. मग ती चित्रकला असो, भरतकाम असो किंवा नृत्यकला असो, अशा अनेक कला आहेत आणि त्यातीलच एक कला म्हणजे वक्तृत्व कला. आता कला म्हणजे नेमकं काय, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की कला म्हणजे साधं सोपी व्याख्या म्हणजे आवड. मला या गोष्टीची आवड आहे म्हणून मी हे करते. परंतु कलेची व्याख्या जर आपण करायला गेली, तर मी माझ्या शब्दात सोप्या भाषेत सांगते, की तुमच्यामध्ये जे उत्तम आहे, उत्तमोत्तम आहे, त्याचं सादरीकरण करणं किंवा त्याचं प्रकटीकरण करणं म्हणजे कला. परंतु नुसती कला असून चालेल का? जर कलेला आपल्याला एक बैठक द्यायची असेल, एक तिला व्यासपीठ द्यायचं असेल किंवा तिला चार भिंतींच्या बाहेर घेऊन जायचं असेल, तर तिच्यासाठी अजून काहीतरी आवश्यक असतं. जसं की काय म्हणता आपण त्याला, तुमच्यामध्ये जे उपजत आहे, परंतु त्याला जेव्हा आपण एखाद्या साच्यामध्ये बसवतो, तेव्हा त्याला आकार प्राप्त होतो आणि जेव्हा आकार त्याला प्राप्त होतो, तिथे काही नियम येतात आणि ते म्हणजे शास्त्र. आणि शास्त्र म्हटलं की तिथे नियम येणारच. ज्या कलेची विशिष्ट पद्धतीने आखणी केली जाते, ते म्हणजे शास्त्र. म्हणजे वक्तृत्व ही एक कला तर आहेच, परंतु ते एक शास्त्र देखील आहे. आणि वक्तृत्व कला अशी आहे, जरी तुमच्याकडे उपजत गुण नसेल, पण तरी सुद्धा कोणत्याही वयात, कोणत्याही वेळेला त्या कलेचा अभ्यास होऊ शकतो आणि ती शास्त्रोक्त पद्धतीने शिकता येऊ शकते. ही झाली वक्तृत्व कला. आता जर आपण बघितलं, वक्तृत्वाची व्याख्या जर करायची झाली, तर साधी गोष्ट आहे. एखाद्याचं बोलणं आपल्याला ना खूप आवडतं. ती व्यक्ती जेव्हा व्यासपीठावर आली किंवा कुठे बोलायला लागली की नाही, ऐकतच राहावं. बरेच जण म्हणतात की नाही, हे इतके छान बोलतात ना, त्यांचं बोलणं ऐकतच राहावं असं वाटतं.
प्राचार्य शिवाजीराव भोसले एक उत्तम वक्ते होते, एक व्याख्याते होते. त्यांचं वक्तृत्व अतिशय सुंदर होतं. ते कलेविषयी वक्तृत्वाविषयी म्हणतात, की एखाद्याचं बोलणं ऐकत राहावं, हे ऐकणाऱ्याला वाटतं, तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविर्भूत होणारे, आविष्कृत होणारे आणि प्रकट होणारं जे असतं ते म्हणजे वक्तृत्व. आणि वक्ता म्हणजे काय, तर वाणीच्या माध्यमाद्वारे प्रभाव पाडण्याची कला श्रोत्याला आकर्षित करून घेते त्याच्याकडे. आपल्या विचारांची, भावनांची छाप पडून जो श्रोत्यांना आपले विचार पटवून देण्यामध्ये यशस्वी होतो, तो खरा वक्ता. आपण म्हटलं की आता मला वक्तृत्व करायचं आहे किंवा मला व्यासपीठावर बोलायचं आहे, भाषण द्यायचं आहे, तर हे कुणालाही देता येईल का? तर नाही. वक्तृत्वासाठी काही आवश्यक गोष्टी असतात. काही प्रायमरी गोष्टी आपण जे म्हणतो ना, एखादी आपल्याला जर कंपनी उभी करायची असेल किंवा एखादं छोटंसं काहीही करायचं असेल, स्वयंपाकाचं उदाहरण घेऊ. स्वयंपाक जरी करायचा असेल तर आधी आपल्याला रॉ मटेरियल म्हणजे पूर्वतयारी करावी लागते. खिचडी बनवायची आहे तर कांदा कापा, लसूण सोला, टमाटा कापा किंवा अजून काही त्याच्यात टाकायचं असेल, ती सगळी आपल्याला निवड-शिवड कापणी आधी करावी लागते. तसंच वक्तृत्वाचं सुद्धा आहे. तुम्हाला वक्तृत्व करायचं आहे, व्यासपीठावर जायचं आहे, तर त्याच्यासाठी काही प्रायमरी गोष्टी असतात. तो पाया असतो तुमचा खरं तर, आणि तुमचा तो पाया पक्क होणं खूप गरजेचं आहे. त्यातील सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आवड हवी. तुम्हाला इंटरेस्ट हवा त्या गोष्टीमध्ये. नाहीतर मग मला डॉक्टरकी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ते सगळं आवडतं आणि जर मला इंजिनिअरिंगला पाठवलं तर चालेल का? नाही चालणार. त्याच्यामुळे जर आहे तिचा सर्वप्रथम इंटरेस्ट हवा, आवड हवी आणि आवड असली की सवड मिळतेच. आणि त्यासाठी जर आपल्याला ही आवड असेल, इंटरेस्ट असेल, तर त्याविषयीची डिटेल माहिती किंवा त्याची जी थेरी आहे, त्याची डीपमध्ये जे सगळं नॉलेज मिळणार आहे, ते आपण सगळं डीपमध्ये मिळवतो. वरवर मिळवत नाही, तर ते डीपमध्ये मिळवतो. त्याच्यानंतर यासाठी साधना करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे तुम्हाला. असं नाही की समजा आज एक व्याख्यान माझं ऐकलं किंवा एक कुणाचं तरी कुठून तरी तुम्ही ऐकून आलात किंवा एखादं पुस्तक वाचलं म्हणून तुम्ही चांगले वक्ता झालात, असं हे एका दिवसात होणारं नाही आहे. त्यासाठी आवश्यक आहे ती साधना आणि रियाज करावा लागणार आहे. गायक बघा ना, एक गाणं सादर करण्यासाठी किती रियाज करतात हो. अगदी पहाटे उठून रियाज करतात. मग त्याच्यासाठी आपला आवाज आवाज आता गायकाला जसा आवाज आवश्यक असतो, तसा वक्त्याला सुद्धा आवाज असा आवश्यक आहे. नुसता बारीक एखाद्याचा बारीक आवाज असेल आणि त्याचं बोलणंच लोकांच्या कानावर येत नसेल, तर त्या आवाजाचा काय उपयोग, नाही का? त्याच्यामुळे तुमचा आवाज सुद्धा हा खणखणीत आणि कणखर हवा. तुमचं बोलणं हे समोरच्याच्या कदाचित हृदयापर्यंत पोहोचणार नाही, परंतु कानापर्यंत नक्कीच पोहोचायला हवं ना. त्याच्यासाठी तुम्हाला आवाज आपला सुद्धा तो व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आता एखादं व्याख्यान म्हटलं की कमीत कमी 30 मिनिटं, 45 मिनिटं कमीत कमी असतं. त्यामुळे तेवढा स्टॅमिना तुम्ही डेव्हलप करायला हवा, की नाही मला एवढा वेळ बोलता येईल का? त्याच्यासाठी तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, बोलताना तुम्हाला किती प्रकारे दम लागतो, म्हणजे तुमच्या श्वासोश्वास जो आहे त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल करता यायला हवा. एखादं लांब पल्ल्याचं एखादं वाक्य असलं, ते तुम्ही एका दमात बोलू शकता का? हे सुद्धा आपण बघायला हवं. तुमची शारीरिक क्षमता अ, वक्तृत्वासाठी योग्य असणं, योग्य बनवणं, असणं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल योग्य बनवणं हे गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्हाला साधना आवश्यक आहे आणि रियाज आवश्यक आहे. शिवाजीराव भोसले जे होते आदरणीय, त्यांचा एक मी भाषणाचा किस्सा ऐकला होता, की त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या वक्तृत्वामध्ये एक उदाहरण त्यांनी दिलं होतं. पोलंडचे एक वक्ते जे अगदी फेमस आहे, त्यांचं नाव माझं आता सध्या लक्षात नाहीये. पण त्यांनी सांगितलं होतं, की तो माणूस साधा उभा सुद्धा राहू शकत नव्हता. त्याचं बोलणं बघाल तर ते समोरच्याला कळत सुद्धा नव्हतं. परंतु त्याने त्याच्यासाठी प्रचंड असे कष्ट घेतले. जसं तोंडातनं आवाज काढण्यासाठी व्यवस्थित निघावा म्हणून त्याने तोंडामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या आणि बोलून बघितलं. अनेक म्हणजे त्याच्या ज्या कृती होत्या ना अनेक, त्या सगळ्या वेडेपणाच्या होत्या. परंतु त्याचा हा वेडेपणा इतका कामाला आला, की तो
पोलंड मधला जगप्रसिद्ध वक्ता झाला. असं म्हणतात ना, एखादं देह मिळवायचं असेल त्यासाठी वेडं व्हावं लागतं आणि वेडी माणसंच इतिहास घडवत असतात. त्याच्यातीलच हा एक वक्ता होता. ह्या प्रायमरी गोष्टी आपण वक्तृत्व जर आपल्याला करायचं असेल तर ह्या खूप महत्वाच्या आहे. किंवा त्या क्षेत्रात जायचं असेल, त्या क्षेत्रात म्हणण्यापेक्षा आपल्याला त्यात करिअर नाही करायचं, परंतु आपल्याला वाटतं ना 4 लोक जमले किंवा 4 मैत्रिणी मित्र जमले तर मलाही त्याच्यामध्ये छान असं बोलता यायला हवं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याच्यासाठी काही अंगभूत कौशल्य आपल्यालाही मिळवावी लागतात. उपजत असली तर आपलं मिळवण्याचं काम सोपं होतं. परंतु जर आपल्याला ही कला आपल्यामध्ये आणायची असेल, डेव्हलप करायची असेल तर ती कौशल्य ही आपल्याला मिळवायला हवी आणि शिकायला हवी. भाषिक कौशल्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वाचन, श्रवण, वाचन, लेखन आणि मग प्रकटीकरण. ही भाषिक कौशल्य वक्त्यासाठी खूप महत्वाची आहे. जो असं म्हणतात की जो चांगला वक्ता असतो तो त्याहून जास्त अधिक चांगला श्रोता असतो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. ऐकणे आणि श्रवण करणे यामध्ये सुद्धा फरक आहे. ऐकणं म्हणजे नुसतंच ऐकणं, काहींचं तर कानाच्या वरून जातं, ते तर मग दुर्लक्षच केलेलं असतं. किंवा ऐकणं नुसतं ऐकून घ्यायचं पण काय समजलं त्याचा काहीच उपयोग नाही. पण श्रवण म्हणजे काय, जाणीवपूर्वक ऐकणं. आपण जाणीवपूर्वक बऱ्याच गोष्टी ऐकायला हव्यात आणि खरं तर प्रकटीकरणाची, वक्तृत्वाची ही सगळ्यात पहिली पायरी आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त चांगलं ऐकलं पाहिजे. आता नुसतं श्रवण करायचं म्हणून काय श्रवण करायचं त्याच्यासाठी पण काय श्रवण करावं आणि कसं श्रवण करावं हे महत्वाचं आहे. की चांगल्या गोष्टी आपल्याला ही कला करायची, डेव्हलप करायची आहे तर त्याच्याशी रिलेटेड गोष्टी आपण श्रवण केल्या पाहिजे किंवा आपल्याला श्रवण क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. बरेच लोक जेव्हा आपण ग्रुपमध्ये जमतो तेव्हा बऱ्याच जणांना फक्त स्वतःचीच माहिती सांगण्याचा खूप इंटरेस्ट असतो. ते दुसऱ्यांचं मत काय असेल, दुसऱ्यांना याविषयी काय वाटतं याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं. परिणाम काय होतो, अनेक मित्र त्याच्यापासून, अनेक मैत्रिणी तुटत जातात. मग कोणालाही वाटतं की हाच बोलतो. पण ऐकून घेण्याची सुद्धा आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे, तरच आपण चांगला वक्ता होऊ शकतो. त्यानंतर दुसरी पायरी येते ती म्हणजे वाचन. आपण वाचलं पाहिजे. सगळेजण म्हणतात मी भरपूर वाचते किंवा सांगतात नाही भरपूर वाचन करा. हो, भरपूर वाचन करा. पण काय वाचलं पाहिजे आणि कसं वाचलं पाहिजे हे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. की वाचन काय केलं पाहिजे, चांगल्या दर्जाची म्हणजे चांगल्या विचारांची पुस्तकं वाचली पाहिजे आपण. चांगल्या प्रकारचं आता वर्तमानपत्र आहे, वर्तमान सुद्धा आपल्याला अप टू डेट नॉलेजसाठी वर्तमानपत्र आणि काही मासिकं खूप महत्वाची आहेत. आपल्याला जुने विचार, आपण जर म्हटलं 1970चे विचार मी आत्ताच्या 2022 मध्ये माझ्या वक्तृत्वातनं मांडेल तर ते चालणार नाही. काय काल झालं, कारण रोज नॉलेज हे अपडेटेड असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला वर्तमानपत्र खूप महत्वाची आहेत. त्यामुळे ती देखील आपण वाचली पाहिजे. चांगली मासिकं वाचली पाहिजे, चांगली पुस्तकं, किंबहुना याचा लिस्ट आपल्याकडे हवी की नाही मला हे करायचंय, याच्यासाठी काय काय चांगलं आहे. त्यामुळे ती लिस्ट आपल्याकडे असली तर आपण ते क्रमाने वाचलं पाहिजे. आणि वाचताना आपण टिपण काढण्याची सवय लावली पाहिजे. नाहीतर काय होतं, बऱ्याचदा आता माझ्या मुलगाला पण जर मी अभ्यासाला सांगितलं ना, तो म्हणतो हा आई वाचलं गेलं माझं. मी त्याला नेहमी म्हणते नुसती ब्राह्मणाची पोथी वाचू नको, काय वाचलं हे तुला सांगता यायला हवं. काय महत्वाचा मुद्दा त्याला काय कळाला नाही. तर बऱ्याचदा काय होतं, ब्राह्मण एखादी पोथी वाचून जातो, बायका पण नुसतं ऐकतात किंवा त्याने सांगितलं तशी पूजा करून घेतात. त्याच्या मागचं शास्त्र, त्याच्या मागचं मर्म काय हे आपल्याला कळत नाही. असं वाचन काय कामाचं ना. नाही तर काही म्हणतात अहो मी ह्या कादंबऱ्या वाचल्या आहे, मी खूप सारं वाचलंय, मी रोज एक पान तरी वाचतो. अरे हो वाचतो, पण तू कसा वागतो त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला कुठेतरी करता यायला हवं. याच्यासाठीच महत्वाचं आहे ते म्हणजे टिपण काढणं. टिपण काढणं म्हणजे काय, तर एखादी कथा तुम्ही वाचली किंवा एखादा लेख वाचला, त्यामध्ये काही अशी वाक्य असतात की मनाला खूप भावतात आणि वाचल्यानंतर आपल्याला पण खूप छान वाटतं. नाही हे किती छान वाक्य आहे, तर ते पटकन आपण आपल्या डायरीमध्ये लिहून घ्यायचं. ते म्हणजे टिपण काढणं. हे असं वाचताना मध्ये काही असं, तुम्ही साधं वर्तमानपत्र जरी वाचलं तरी त्याच्यामध्ये खूप छान छान वाक्य असतात मनाला भावलेली. छोट्याशा
चारोळ्या असतात, छोट्याशा कविता असतात, शेर असतात. याचं संकलन आपल्याला करण्याची सवय लागली पाहिजे आणि ते कायम आपल्याकडे असलं पाहिजे. आणि नुसतं संकलन करून चालणार नाही, तर ते अनेकदा आपण त्याच्यावर नजर फिरवली पाहिजे. ते वाचलं पाहिजे महिन्यातनं, 2 महिन्यातनं, 4 महिन्यातनं. याचा परिणाम काय होतो? आपलं ते मुखोद्गत होऊन जातं, पाठ होऊन जातं ते. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हळू टेक्निक येते, की नाही माझं हे साहजिक बला जर तुमचं शेर चारोळ्या पाठ झाल्या असतील, आता समजा प्रसंग समजा आता मी व्याख्यान देते, तर प्रतिमाताई ऐकतायत आणि त्यानंतर त्यांना जर समारोप करायची वेळ आली, तर त्यांना पटकन त्यानुसार त्यांच्या जर डोक्यात असेल, की हे मी कुठेतरी वाचलंय, पटकन एखादी चारोळी किंवा ते शेर बोलून दाखवतील. हे झालं त्याचं उपयोजन. ही उपयोजन करण्याची क्षमता आपोआप आपल्यामध्ये हळूहळू यायला लागते. म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं ते श्रवण, त्याच्यानंतर वाचन, वाचनामध्ये टिपण काढणं आणि काढलेली टिपणं आपण वेळोवेळी वाचणं म्हणजे ती आपली मुखोद्गत होत राहतात. दुसरं आहे अनेक सिनेमे आता सगळेजण व्हिडिओ मीडिया म्हणजे टीव्ही, मोबाईल सगळेच जण बघतात आणि वापरतात. तर अनेक नाटकं येतात, अनेक सिनेमे येतात, काही मालिका येतात. ते आपल्या मनावर खूप परिणाम करून जातात बरं का. सगळंच काही आता म्हणतात, की हा वेळ वाया जायचं काम आहे, पण नाही. तुमची जर आवड आहे ना, तर तुम्हाला बरोबर कळेल, की नाही या मालिकेमधून मी काय घ्यायला हवं. बऱ्याचदा कथानक इतकं छान असतं आणि इतकी सुंदर संवाद योजना त्या लेखकाने केलेली असते. खूप सुंदर अशी वाक्य असतात. तर ती लिहून घेतली पाहिजे आपण. आता समजा आपल्याकडे कागद पेन नसेल, पण मोबाईल तर आपल्या जवळच असतो. आपला टायपिंग स्पीड बरा असेल, तर आपण पटकन ते वाक्य मोबाईलवर टाइप करून सेव्ह करू शकतो. अशी बरेच सिनेमे असतात, अनेक मालिका असतात. विशेष मी इथे सांगेल, की 2014 मध्ये एक सीरियल सुरू झाली होती झी मराठीवरती, होणार सून मी या घरची. तिचे मी 3 ते 4 वेळा पारायण केलेले आहेत चक्क. कारण ती सीरियल इतकी सुंदर आहे. एक जरी आपण एक एपिसोड पाहिला तरी त्याच्यातलं एक तरी वाक्य असं असतं, जे आपल्या मनाला भावतं. आणि सगळी खरं सांगायचं मी ती सगळीच्या सगळी वाक्य लिहून सुद्धा ठेवलेली आहेत आणि त्यांचं उपयोजन सुद्धा मी नेहमी सतत करत असते. कारण प्रत्येक विषयावर असतात. नातेसंबंधात आहे, मैत्री विषयी आहे, प्रेम विषय आहे, त्यानंतर मुलगी वाचवा याच्याविषयी आहे, पर्यावरणाविषयी आहे. ती सिरियल अशी होती, की तिच्यामध्ये सगळे विषय हाताळले होते आणि त्यातील काही जी पात्र होती प्रमुख, त्यांना ते डायलॉग दिलेले होते. म्हणजे बघा मालिका सुद्धा आपल्याला किती मदत करतात आपली कला डेव्हलप होण्यासाठी. फक्त आपल्याकडे त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. मनोरंजन तर आहेच, पण तुम्हाला जर चांगला वक्ता व्हायचं आहे, तुम्हाला आवड आहे, तर तुम्ही ते लिहून ठेवलं पाहिजे आणि ते वेळोवेळी ती लिहिलेलं, टिपण काढलेलं ते वेळोवेळी महिन्यातनं किमान एकदा तरी आपण ते वाचलं पाहिजे. त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच आपल्या वक्तृत्वामध्ये होतो आणि सवयीने आपल्याला जाणून बुजून ते पाठ करावं लागत नाही. त्याच्याशी रिलेटेड एखादा विषय असेल, समजा आता महिलांवर व्याख्यान महिला दिनाचं व्याख्यान द्यायचं आहे. पण आपली काही कविता, काही कोट्स, काही शेर, चारोळ्या, वाक्य आपली पाठ असतात. नकळतपणे ती आपल्या व्याख्यानामध्ये येत असतात. त्याला जाणून बुजून अभ्यास करण्याची सुद्धा गरज नसते. त्यानंतर अनेक मोठे मोठे वक्ते होऊन गेले. त्यांची भाषणं आपण काळजीपूर्वक ऐकली पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला बरंच काही मिळतं. आता कोणकोणते मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा सांगेल, की इथे तुम्ही जर स्वतः कवी, लेखक असाल, तर तुमचा वक्तृत्वाचा मार्ग हा सुलभ होतो. कारण तुमची स्क्रिप्ट तुम्ही स्वतः लिहू शकता, स्वतः तयार करू शकतात. त्यामुळे तुम्हाला इतरत्र कुठे गोळा करण्याची गरज भासत नाही. फक्त त्याला थोडंसं फिनिशिंग केलं, की तुमची वक्तृत्वाची किंवा एखाद्या भाषणाची स्क्रिप्ट आणि मुद्दे तुमच्याकडे तयार असतात. म्हणजे वक्तृत्व होण्यासाठी तुमच्याकडे हा प्लस पॉइंट आहे. तुम्ही जर कवी आणि लेखक असाल तर. आता आपली हे सगळं रॉ मटेरियल झालं. हे रॉ मटेरियल आपण जमा केलेलं आहे एक वक्ता होण्यासाठी. पण जसं आपण म्हणतो इमारतीचा पाया बांधला गेला. पण इमारत बांधण्यासाठी आपल्याला परवानगी हवी असते. किती मजल्याची इमारत आपण बांधली पाहिजे. ती परवानगी म्हणजेच आपल्या कलेला मिळालेली संधी. तुम्ही सगळी तयारी केली हो, पण ती 4 भिंतींच्या बाहेर जाणार कशी? त्याच्यासाठी संधी हवी असते आणि संधी आपल्याकडे चालून येत नसते. संधी ही आपल्याला मिळवावी लागते. ती आपल्या कर्तृत्वाने मिळवावी लागते. तुम्हाला एखादी संधी मिळाली, तर तिच्यामध्ये जे तुम्ही शिकला आहात, जे तुमच्याकडे आहे ते 100% देण्याचा प्रयत्न करा. कारण
ती संधी तुमच्या पुढे भविष्यात साठी अनेक संधींचे दार ठोठावणारी आहे. त्यामुळे त्या संधीचं तुम्ही नक्कीच सोनं करा. आणि बरेचशे संधी या तुमच्या एका संधीवर अवलंबून आहेत. आणि इंग्रजीमध्ये म्हण आहेच की अपॉर्च्युनिटी नोक्स द डोअर ओनली वन टाइम. आणि हीच पहिली संधी असते जी तुम्हाला एकदाच मिळते. तिचं जर तुम्ही चांगलं सोनं केलं तर तुमच्या कलेसाठी तुमचं भविष्य हे उज्ज्वल नक्कीच आहे. कारण अनेक व्यासपीठं तुम्हाला नंतर खुणावत असतात. त्यामुळे त्या संधीचं नक्कीच आपण सोनं केलं पाहिजे. हे झाल्यानंतर वक्त्यासाठी आवश्यक गुण काय आहेत? काही ठळक मुद्दे मी इथे फक्त सांगणार आहे. खरं तर एकेका मुद्द्यावर एक तास बोलण्यासारखं आहे, पण इथे मी सगळे मुद्दे वेळेत कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. वक्त्यासाठी आवश्यक गुण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे भाषण कौशल्य हवं. की भाषण कसं करायचं, की समजा तुम्हाला भाषण लिहून तुम्ही स्वतः लिहून दिलंय किंवा तुम्ही स्वतः लिहिलेलं आहे, पण ते सादर कसं करायचं, ही सुद्धा एक कला आहे. ते सादर कसं करायचं म्हणजेच हे भाषण कौशल्य आहे, ते तुम्ही मिळवायला हवं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या विषयी तुम्ही बोलणार आहात, जो विषय तुम्ही घेतलाय त्या विषयाचं तुम्हाला संपूर्ण ज्ञान हवं. उदाहरणार्थ तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी बोलायचं आहे, तर शिवाजी महाराजांविषयीचा सगळ्या घटना, सगळे प्रसंग याचा तुम्ही अभ्यास करायला हवा. आणि अभ्यास केल्यानंतर पण सगळेच्या सगळे मुद्दे तुम्हाला तिथे व्यासपीठावर आठवतील असं नाही. त्यामुळे तुमच्याकडे ज्ञान हे 90% असेल तर तुम्ही 50% तुम्ही व्यासपीठावर ते देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला विषयाचं हे संपूर्ण ज्ञान हवं. कारण जर आपल्या पेटीमध्ये काही असेल तरच आपण बाहेर काढू शकतो. पेटीत जर काहीच नसेल तर बाहेर काहीच काढता येणार नाही. त्यामुळे आपण जास्तीत जास्त त्या विषयाचं ज्ञान मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे नीटनेटकेपणा. तुमच्यामध्ये नीटनेटकेपणा हवा भाषण सादर करताना. नाही तर सर्वच विषयांची आपण जर एकत्रित खिचडी केली तर ते व्याख्यान राहत नाही किंवा ते वक्तृत्व होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी शब्दांची जी फेक आहे ती सहज आणि सोपी असावी. नाहीतर आपल्याला वाटलं खूप मोठी मोठी वाक्य वापरली किंवा खूप असं दुर्बोध शब्द वापरले की आपलं व्याख्यान किंवा आपलं वक्तृत्व हे छान होईल असं नाही. त्यासाठी आपण सहज भाषा आणि सोपी वाक्य निवडायला हवी. त्या सोप्या वाक्यांवर सुद्धा आपण व्यासपीठ गाजवू शकतो. नाहीतर कसं होतं मग अनेक अवघड शब्द घेऊन तो वक्ता बोलत राहतो. काय म्हणतात ना, त्याची श्रोत्याची सहनशीलतेचा आपण अंत बघत असतो. काही श्रोते असे असतात, म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला वगैरे होतो, एखाद्या वक्त्याचं भाषण आता संपायला पाहिजे किंवा ते आवडत नसेल तर मध्येच टाळ्या वाजून द्यायचं. वक्त्याला समजायचं की ते समजणारा सुद्धा एवढा हुशार वक्ता असावा लागतो की नाही, आपलं भाषण आता बोर होतंय, आपण ते संपवायला हवं किंवा आपण त्यात काहीतरी बदल करायला हवे. म्हणजेच आपली भाषा ही सोपी, सहज आणि सुलभ असली पाहिजे आणि विषयानुरूप श्रोत्यांना उत्साहित करणारे मुद्दे आपल्याकडे असले पाहिजे. नाहीतर आपण एखादा मुद्दा घेतो आणि मध्येच कुठेतरी भरकटत जातो, त्यावेळेस मग ते व्याख्यान कोणत्या दिशेला जातंय हे आपल्याला सुद्धा कळत नसतं. बऱ्याचदा नाही तर असं होतं की वक्ता काय करतो, त्याच्याविषयी म्हणता येईल मला की फेकणाऱ्याने फेकत जावे, ऐकणाऱ्याने एकच जावे, फेकणाऱ्याने फेकत जावे, ऐकणाऱ्याने एकच जावे, आणि ऐकता एक दिवस फेकणाऱ्याला उचलून फेकावे. अशी वक्त्याची अवस्था होता कामा नये. कारण लोक सहन करतात वक्त्याला आणि आपोआप त्याला बाजूला करतात. हे वक्त्याला सुद्धा कळत नाही. कारण एखाद्या आयोजकाने एक कार्यक्रम आयोजित केला आणि तिथे श्रोतावर्ग असला किंवा इतर जण असले, ते काय म्हणतात, बस झालं, ते खूप झालं, आता पुढच्या वेळेस याला बोलवू नका बरं का. त्यामुळेच ती काळजी आपण घेतली पाहिजे. पुढचा मुद्दा येतो त्याच्यासाठी संवाद शैली. तुमची भाषण शैली कशी आहे ती आपण स्वतःची एक डेव्हलप करायला पाहिजे. बरेच जण काय करतात, एखाद्या व्यक्तीला आयडॉल मानतात. ठीक आहे, तुम्ही आयडियल मानलं त्यांना, परंतु त्याची शैली आपण कॉपी करू शकत नाही. तर तो कसा बोलतो हे आपण त्यातनं काहीतरी नवीन शिकू शकतो, पण कॉपी करून आपल्याला त्याच्यासारखं होता येत नाही. बरेच आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले वक्ते होऊन गेले, त्याच्यातील म्हणजे आचार्य अत्रे. तर जुन्या पिढीने त्यांना ऐकलंय, आमच्या काही ते नशिबात नाही त्यांना ऐकलं, तर त्यांची जी
संवाद शैली होती ती हजरजबाबी होती, जहाल होती आणि विनोदी शैली होती. ती लोकांना खरंच खूप आवडायची. नंतर पु. ल. देशपांडे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत. त्यांच्या वक्तृत्वामध्ये ना एक नाट्यमयता होती. म्हणजे त्यांच्यामध्ये अभिनयाचं सुद्धा कसब होतं आणि विनोदाची त्यांच्या व्याख्यानाला, त्यांच्या वक्तृत्वाला झालर होती. त्यामुळे ते लोक पसंत करायचे. त्यानंतर शिवाजीराव भोसले मला आवडणारा एक सुंदर असे वक्ता आहे. शांततेने अगदी श्रवण करायला लावणारी त्यांची ही मृदू आणि मुलायम अशी वक्तृत्व शैली होती. त्यानंतर नरहर कुरुंदीकर त्यांची वक्तृत्व शैली बघितली तर पूर्ण धीर गंभीर होती. आता उदाहरण द्यायचं म्हणजे तर एक शांत असा समुद्र आहे किंवा पाणी आहे, त्याच्यात जर आपण एखादा खडा टाकला तर अशी वलय निर्माण होतात. त्याप्रमाणे त्यांची शैली होती. म्हणजे हळूहळू पहिले छोटा विषय उलगडणार, हळूहळू हळूहळू असं फुल जसं उमलतं त्याप्रमाणे त्यांची वक्तृत्वाची शैली होती. बाबासाहेब पुरंदरे तर सगळ्यांनाच माहित आहेत. शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये बोलणारा त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. कारण शिवाजी महाराजांचे जसेच्या तसे प्रसंग ते जिवंत करून, म्हणजे त्यांच्या व्याख्यानामध्ये, त्यांच्या वक्तृत्वामध्ये जिवंतपणा होता. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राने काय महाराष्ट्राबाहेर सुद्धा लोकांनी त्यांच्यावर प्रेम केलं, अशी त्यांची एक शैली होती. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे त्यांची वक्तृत्व शैली म्हणजे अगदी थेट भिडणारी आणि हृदय पेटवणारी होती. म्हणजेच काय तर जे जे मोठे मोठे वक्ते होऊन गेले त्यांची जर आपण वक्तृत्व शैली बघितली तर प्रत्येकाची वेगळी आहे. आपणही आपला स्वभाव ओळखून किंवा आपली कोणती शैली, कोणत्या प्रकारची शैली आपल्याला सूट होते ती आपण एकदा ओळखली की त्या शैलीनुसार आपण आपल्या वक्तृत्वाची तयारी करू शकतो. त्यामुळे आपली संवाद शैली, आपली वक्तृत्व शैली आपण ओळखली पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की सूक्ष्मावलोकनची क्षमता पाहिजे. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी व्यासपीठावर व्याख्यान देण्यासाठी गेला आहात तर तुमचं सूक्ष्मावलोकन म्हणजे तिथे नेमकं श्रोते काय, आपल्या भाषणासाठी श्रोत्यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे आपल्याला कळायला हवं. त्यानुसार आपल्याला आपल्या व्याख्यानामध्ये किंवा वक्तृत्वामध्ये थोडासा बदल करता येतो. म्हणजे ही सूक्ष्मावलोकन क्षमता आपल्यात हवी. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे पॉजेस. आपण नॉर्मल जरी एखादं अभिवाचन जेव्हा करतो किंवा वाचतो, नॉर्मल जरी वाचला, आपण एखाद्या विद्यार्थ्यालाही वाचायला लावलं, वाच बेटा तू हा धडा वाच, हा पॅरेग्राफ वाच, तर तो सरळ सरळ एका लाईनीत फुल स्टॉप कुठे, स्वल्पविराम कुठे किंवा कुठे आपण पॉज घ्यायला हवा वक्तृत्वामध्ये, हे खूप महत्वाचं आहे. आणि पॉजेसवरच आपण आपली व्यासपीठ आणि आपलं वक्तृत्व गाजवू शकतो. आता समजा आदरणीय कवी अनिल दीक्षित आहेत, त्यांची एक बाप नावाची कविता आहे जी सगळ्यांनाच माहिती असेल. समजा असं असेल, बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात. आता या जमात या शब्दानंतर एक जो पॉज असतो ना, तो ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये एक भाव निर्माण करतो. आणि तो पॉज आपल्याला जेव्हा जर कळालं की नाही, इथे ही कवितेचं उदाहरण झालं. समजा एखादी कथा आहे, शिवाजी महाराजांचा एखादा प्रसंग सांगतोय आपण की शिवाजी महाराज आता अफजल खानाच्या भेटीसाठी गेले, ते शामियानामध्ये शिरले आणि अफजल खान त्यांच्या समोर उभा होता आणि आता अफजल खानाने त्याला कवेत घेतलं. यानंतर आपण जर एक क्षणभर पॉज घेतला तर त्या कथेची उत्सुकता आणि तिचा परिणाम हा जास्त ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचतो. मी जर असं म्हटलं की शामियानामध्ये शिवाजी महाराज चढले, अफजल खानाने त्याला कवेत घेतलं आणि नंतर त्यांनी त्यांच्यावर वार केला, काही परिणाम झाला कोणावर? काहीच नाही झाला. मग हे पट्टीचा वक्ता होऊन जातो. त्यामुळे पॉज कुठे घ्यायचे? मग तुम्ही कुठलाही सांगा, तुमच्या वक्तृत्वामध्ये एखादा शेर सांगत असाल, एखादी कविता सादर करत असाल किंवा काही भाषणामध्ये एखादा विषय, एखादं कथन करत असाल, तर त्यामध्ये पॉज कुठे घेतले पाहिजे हे ज्याला कळालं त्याने ते वक्तृत्व नक्कीच जिंकलं. त्यामुळे पॉज हा वक्तृत्वाचा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. तो आपण घेतला पाहिजे. त्यानंतर चाणाक्षपणा हवा आपल्याकडे. आपण जेव्हा व्यासपीठावर वक्तृत्व करत असतो त्यावेळी आपल्याकडे चाणाक्षपणा हवा. समजा आपण काहीतरी एक विषयाची तयारी करून गेलेलो आहोत आणि आयोजकांनी वेळेवर काहीतरी बदल केले किंवा श्रोत्यांमध्ये काही गोंधळ उडाला, तुमचं वक्तृत्व चालू आहे आणि काहीतरी असा प्रसंग घडला
तर तो तुम्हाला चाणाक्षपणा ओळखता यायला हवा आणि आपल्या वक्तृत्व डिस्टर्ब कसं होणार नाही हे ओळखून आपल्याला ते कंटिन्यू करता यायला हवं. तो म्हणजे चाणाक्षपणा आपण आपल्या वक्तृत्वामध्ये आणता यायला हवा आपल्याला. त्यानंतर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सौजन्यशीलता. भले तुम्ही कितीही मोठा वक्ता असू देत, पण तुमच्यात सौजन्यशीलता, नम्रता नसेल तर तुमच्या या सगळ्या वक्तृत्वावर पाणी फेरलं असंच मी म्हणेल. कारण विद्या विनयने शोभत असते. आपण जेव्हा एखाद्या व्यासपीठावर व्याख्यान देण्यासाठी, वक्तृत्व करण्यासाठी, भाषण देण्यासाठी जेव्हा जातो त्यावेळी आपल्याला आयोजकांनी निमंत्रित केलेलं असतं. व्यासपीठावर आपल्यासोबत काही मान्यवर व्यक्ती असतात. जर आपलं वक्तृत्व झालं, छान झालं, श्रोत्यांनी छान टाळ्या वाजवला आणि अजून इतर मान्यवरांनी आपलं कौतुक केलं की आपण एकदम फुलून जातो आणि त्यानंतर आपलं काम झालं, चला आता मानधन दिलं असेल तर माझं मानधन द्या, मी माझ्या मार्गाला मोकळा. असं न करता आपण व्यासपीठावर जरी आयोजकांचं आभार मानलं असलं, त्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांना धन्यवाद देऊन, त्यांच्या कार्यक्रमाची थोडी प्रशंसा करून आणि दुसरं आपल्यासोबत अनेक मान्यवर असतात त्यांच्याशी हात मिळवणी करून आपण त्यांचा योग्य प्रकारे आणि नम्रतेने निरोप घेतला तर तो वक्ता सगळ्यांच्या काळजामध्ये नेहमी घर करून राहत असतो. त्यामुळे आपल्यामध्ये सौजन्यशीलता हवी. आणि आपल्याला सुरेश भट म्हणतात की रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा. सगळ्यांच्या रंगांमध्ये आपल्याला मिसळता यायला पाहिजे आणि आपलं वेगळेपण आपल्याला सिद्ध करता यायला पाहिजे. ह्या काही गोष्टी आपण त्या वक्त्यासाठी आवश्यक आहेत, त्या आपण हळूहळू कमवायला हव्यात. आता एवढी सगळी आपली तयारी आहे, पण प्रत्यक्ष आपल्याला आता व्यासपीठावर जायचं आहे. व्यासपीठ म्हणजे ज्याचे व्यासांचे विचार ज्या पीठावरून सांगितले जातात त्याला आपण व्यासपीठ म्हणतो. हे व्यासपीठावर जाताना आपण जेव्हा पहिली पायरी चढतो व्यासपीठाची, तेव्हा आपल्या मनामध्ये हा विचार हवा की नाही, तू या व्यासपीठाचा आज हिरो आहेस. तू जेवढा वेळ तिथे राहणार आहेस तू हिरो आहेस, कारण सगळा फोकस हा फक्त तुझ्याकडेच राहणार आहे. हे जर आपण डोक्यामध्ये ठेवलं तर त्यानुसार आपली बिहेवियर व्यासपीठाची कशी असायला हवी हे आपण लक्षात घ्यायला हवं. व्यासपीठावर गेल्यानंतर तुला कोणत्या विषयावर बोलायचं आहे हे आपल्या डोक्यामध्ये फिट हवं. मग तुझं घरी कुणाशी बायकोशी भांडण झालेलं असो, मुलाशी भांडण झालेलं असो, किंवा येताना कोणी तुझ्या गाडीला ठोकलेलं असो, हे सगळे इन्सिडेंट एकदा व्यासपीठावर चढलो की आपल्या डोक्यातनं निघून जायला हवे. आपल्या डोक्यात फक्त आणि फक्त विषय आणि विषयच असायला हवा. दुसरा मुद्दा म्हणजे आपण ज्या व्यासपीठावरून बोलणार आहे, ज्या कार्यक्रमात बोलणार आहोत, त्याचा श्रोता वर्ग कसा आहे. महिला आहे की पुरुष आहे, वयोवृद्ध आहेत की तरुण आहेत, कॉलेजची मुलं आहेत की लहान छोटी विद्यार्थी आहेत, वयोगट काय आहे, ती आर्थिक परिस्थितीने गरीब आहेत की उच्चभ्रू संस्कृतीतील आहेत, ह्या गोष्टींचा विचार केला तर व्याख्यानात आपल्याला तसा बदल करता येत असतो आणि त्या प्रकारे आपण आपलं वक्तृत्व तिथे देत असतो. त्यानंतर भाषणासाठी किती वेळ लागणार आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आयोजकांनी संयोजकांनी मला वेळ किती दिलेला आहे. नाहीतर आपल्याला दिलेला असतो अर्धा तास आणि लोक एक तास बोलत राहतात, त्यांना वेळेचं अजिबात भान राहत नाही. यावेळी काय होतं, तुम्ही कितीही छान बोलत असला पण जो श्रोता वर्ग असतो तो त्यांची मेंटॅलिटी सेट करून आलेला असतो की नाही 10 ते 11 कार्यक्रम आहे, 11 वाजता कार्यक्रम संपणार आहे आणि 11 वाजेच्या पुढे 1 मिनिट जरी गेला तरी श्रोता वर्ग हा विचलित होतो. त्याला कितीही चांगलं असेल ते नकोसं वाटायला लागतं. त्यामुळे आपण वेळेचं सुद्धा भान व्यासपीठावर गेल्यानंतर ठेवलं पाहिजे. व्यासपीठावर गेल्यानंतर तिथला माईक कसा आहे, जरी हे काम आयोजकांचं असलं तरी सुद्धा आपलं एक नैतिक कर्तव्य आहे की नाही तिथे माईक आहे का व्यवस्थित, तो चेक करून घेणं. आपण जर काही प्रेझेंटेशन देणार असू, प्रोजेक्टरची व्यवस्था आहे का, लॅपटॉपची सुविधा देणार आहेत का, किंवा माझ्याकडे असलेल्या लॅपटॉपचा मी कसा उपयोग करू शकेल, तिथे सगळी साधन सामुग्री आहे का, हे चेक करणं सुद्धा एका वक्त्याचं काम आहे किंवा व्यासपीठावर गेल्यानंतर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संयोजकाला, त्या आयोजकाला आपल्या भाषणामधून नेमकं काय अपेक्षित आहे हे आपल्याला माहिती असायला हवं.
नाहीतर आपण तयारी वेगळीच करून जायचं आणि संयोजकाला वेगळं अपेक्षित असायचं. म्हणजे आपण त्याला आनंद देऊ शकू का? हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण पुढच्या वेळी त्याने आपल्याला बोलवायला हवं ना. त्याच्यासाठी आपण संयोजकाला नेमकं तुम्हाला काय अपेक्षित आहे हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि कार्यक्रमाचं स्वरूप, तुमच्या कार्यक्रमाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, यानुसारही वक्त्याला नियोजन करावं लागतं. आणि हे सगळे मुद्दे आपण लक्षात घेतले व्यासपीठावर जाताना किंवा गेल्यानंतर, तर आपलं वक्तृत्व हे नक्कीच यशस्वी होत असतं. आता भाषण करताना हे झालं व्यासपीठावर गेल्यानंतर, परंतु प्रत्यक्ष भाषणाला सुरुवात करताना काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात बरं? जर तुम्ही पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा म्हणजे नवीन असाल वक्तृत्वासाठी, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. तो तुमचा खचू द्यायचा नाही. कारण मी पहिल्यांदाच सांगितलं, तुम्ही व्यासपीठाची पहिली पायरी चढली म्हणजे तुम्ही त्याचे हिरो झालात. त्यामुळे तुम्ही हिरो आहात आणि हिरोकडेच सगळेजण बघत असतात, इतरत्र नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास हा डळमळीत होता कामा नये. जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास आला, आत्मविश्वास जेव्हा येतो तेव्हा तुमची एकाग्रता वाढते आणि एकाग्रता वाढली की तुमचे जे शरीराचे हावभाव असतात त्याच्यावर आपोआप कंट्रोल येतं. त्यामुळे आत्मविश्वास हा खूप खूप आणि खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वासाने तुम्ही तिथे उभं राहू शकलात, मग लोक किती असो, 5 असो, 50 असो, नाही तर 500 असो, तिथेच तुम्ही तुमचं अर्ध वक्तृत्व हे जिंकलेलं असतं. तुम्ही जर तिथे थरथर कापायला लागलात, तर तयारी कितीही असली याचा काही उपयोग होत नाही. कारण श्रोते म्हणतात, अरे याला धड व्यासपीठावर उभं सुद्धा राहता येत नाही. त्यामुळे आत्मविश्वास हा ठेवायला हवा. जर आपण बऱ्याचदा सवय झाली, काय म्हणतात, सराईत वक्ता झाल्यानंतर आपल्याला आत्मविश्वासाची तिथे उणीव भासत नाही, पण जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा मात्र ही उणीव जाणवते. त्यामुळे आपण आत्मविश्वास डळमळू द्यायचा नाही आणि जरी आपण घाबरलेलो असलो तरी ते श्रोत्यांना दिसणार नाही, ते लपवता आपल्याला यायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्रम आपल्या डोक्यात हवा, इतर विचार नको. ते मी आधीच मांडलेलं आहे की फक्त कार्यक्रम आणि कार्यक्रम, मला काय करायचंय एवढंच आपल्या डोक्यात असलं पाहिजे. आणि न्यूनगंड नको. बऱ्याच जणांच्या मनामध्ये न्यूनगंड असलो, मी पहिल्यांदाच जाते किंवा मला जास्त सवय नाहीये, मग चांगलं होईल ना, हा न्यूनगंड नको. आणि त्याच्याच विरुद्ध गोष्ट म्हणजे अति आत्मविश्वास, तो सुद्धा नको. की नाही, माझी फुल तयारी झालेली, मी घाबरत नाहीये किंवा काही आलं, कोणतीही परिस्थिती आली तरी मी सगळं करून घेईल, हा अति आत्मविश्वास सुद्धा नको. आपल्याला समतोल, न्यूनगंड आणि अति आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स, याच्यामध्ये आपल्याला समतोल राखता यायला हवा. आणि पुढचा मुद्दा, अतिरिक्त शारीरिक हालचाली नको. जेव्हा आपण नवीन असतो किंवा बऱ्याच लोकांना सवय असते, आता डायस जवळ गेल्यानंतर मग काही जण, समजा जेंट्स आहेत, मग ते पेन असतो खिशामध्ये त्याच्याशी खेळत राहतील, काहीतरी करत राहतील. त्यानंतर लेडीज असलं तर लेडीजचे फार मोठे अजून प्रॉब्लेम, साडी असेल तर तो पदर 10-15 वेळा सावरत राहणार, त्याच्यानंतर केसांना हात लावत राहणार, कुणी नाकाला हात लावत राहतं, कुणी तोंडाला हात लावत राहतं किंवा कोणी सारखा हात एका ठिकाणी हलवत राहतं. म्हणजे आपल्या शारीरिक ज्या हालचाली आहेत त्या सुद्धा प्रॉपर असायला हव्यात. योग्य ठिकाणी आपण हातवारे करायला हवे. आणि दुसरी गोष्ट, आपली जी नजर आहे ती अगदी समोर हवी. नाहीतर काही जण काय करतात, एखाद्या श्रोत्याला पकडून घेतात किंवा त्याचा कोणी तो ओळखीचा असेल त्याच्याकडे बघूनच पूर्ण वक्तृत्व, पूर्ण भाषण दिलं जातं. की नाही, आपली काही नजर ही डावीकडे, नंतर उजवीकडे, त्याच्यानंतर समोर, म्हणजे सगळीकडे आपली नजर ही गेली पाहिजे. नाहीतर काही ठिकाणी एकाच ठिकाणी, नाहीतर काही जण खाली मान घालून बोलतात, काही जण एकदम हाताची घडी घालून बोलतात, तर काही शरीराच्या अतिरिक्त हालचाली करतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण वक्तृत्व करताना, भाषण करताना टाळायला हव्या. सर्वदूर आपण नजर पसरली तर आपण श्रोत्यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे सुद्धा आपल्याला ओळखता येतं. ते आपल्याकडे लक्ष देत आहेत का? जर त्यांचं लक्ष विचलित व्हायला लागलं तर समजावं, आपलं काहीतरी चुकतं आहे किंवा आपली जी गोष्ट आहे ती त्यांना पटत नाही आहे. त्यामुळे आपली नजर जर सभोवताली असेल तरच या गोष्टीचा आपल्याला अंदाज येत असतो. त्यानंतर आपला चेहरा हा हसतमुख हवा. हसतमुख, आता तुम्ही म्हणाल की हसतमुख चेहरा म्हणजे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे, माझा चेहरा हसतमुख,
नाही. तर परिस्थितीनुसार आपल्या चेहऱ्याचे हावभाव बदलायला हवेत. हसतमुख चेहरा मी का म्हटले, कारण काही जण जातात एकदम मख्ख उभे असतात, त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याच प्रकारचे एक्सप्रेशन नसतात. तर नाही, आपला चेहरा जर हसतमुख असेल, शेजारचा जरी दुःखी असेल, तो हसतमुख चेहरा पाहून त्याला सुद्धा बरं वाटायला लागतं. त्यामुळे आपण वातावरण निर्मिती आपण आपल्या चेहऱ्याच्या हावभावावरनं करू शकतो. पण परिस्थितीनुसार सुद्धा आपले हावभाव हवेत. तुम्ही जर एखादा धीर गंभीर प्रसंग सांगत असाल आपल्या भाषणामध्ये, तर तर त्याप्रमाणे आपले हावभाव असायला हवेत. आणि पुढचा मुद्दा म्हणजे आपला पेहराव. आपण कपडे कसे घालतो, कार्यक्रम कोणत्या प्रकारचा आहे. जर शोकसभा असेल तर आपण एकदम डार्क कपडे, चमचम करणारे कपडे घालून गेलो तर तिथे नाही चालणार. कपडे असे घालावे कार्यक्रमानुसार कपडे. आता समजा आता आपला नवरात्र उत्सव सुरू आहे, मग छान आहे, तुम्ही सजून दजून आलात, छान कपडे घातले, मेकअप केला, त्यासाठी हे कपडे छान राहतील. तिथेच तुम्ही एकदम असे व्हाईट साडी, पांढरे कपडे घालून बसले तर ते शोकसभेसारखं होईल. म्हणजे कार्यक्रम कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार आपण आपला पेहराव सुद्धा ठेवला पाहिजे. म्हटलं तर पेहराव अतिशय गौण आहे आणि म्हटलं तर खूप महत्वाचं आहे. कारण आपली पर्सनॅलिटी मध्ये तिचा 5% तरी वाटा असतो. आपण खुलून दिसलं पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं, पण अति मेकअप करणं किंवा जास्त आपल्याला अनकम्फर्टेबल कपडे होत आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्ही एकदम भरजरी साडी घालून गेलात आणि त्याच्यानेच तुम्हाला खूप घामाघूम झालात, बोलताना दम लागला, घाम आला, तेच तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार आहे. त्याच्यामुळे आणि त्याचा परिणाम तुमच्या भाषणावर होणार आहे. त्यामुळे कपडे असे घाला, एकदम साधे सोपे कपडे घालायचे जे आपल्या बॉडीला कम्फर्टेबल असतील आणि आपण ज्याच्यामध्ये वावर जो आहे आपला व्यासपीठावरचा तो अधिक चांगला होईल असा पेहराव आपण केला पाहिजे. हे भाषण करतानाचे मुद्दे. भाषण करताना आता भाषण झाल्यानंतर त्याच्या आधी आपल्याला काही भाषण आपलं होणार आहे, परंतु आपल्याला भाषणातनं काय गोष्टी साध्य करायच्या आहेत हे महत्वाचं आहे. भाषणाचे काय परिणाम व्हायला हवे हे सुद्धा आपण आपली स्क्रिप्ट तयार करताना किंवा भाषण करताना ठरवले पाहिजे. मी तर सांगेल की पहिला मुद्दा असा आहे, आपण जेव्हा एखादा विषय निवडतो तो श्रोत्यांच्या भावनांना हात घालणारा असावा. त्यांच्या भावनांना आपण हात घातला पाहिजे, की मी काहीतरी बोलतोय आणि त्यांच्या भावना या चाळवल्या गेल्या आहेत. मग ती सुखाची, दुःखाची किंवा जो विषय असेल त्यानुसार. दुसरा मुद्दा म्हणजे आपण बोलल्यानंतर त्यांचा भावनिक दृष्ट्या त्यांनी विचार करायला हवा, की नुसतं आपण बोललोय त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा परिणाम नाही, पण त्यांनी विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श्रोता जेव्हा एखादी क्रिया करण्यास प्रवृत्त व्हायला हवा. आपण आपल्या भाषणामधून, आपल्या वक्तृत्वातून काहीतरी त्या व्यक्तीने कृती करावी असं आपलं भाषण झालं पाहिजे. किंवा जरी कृती केली नाही, पण आपला विचार, आपला एक तरी विचार तो वक्ता आपल्या वक्तृत्वातून घेऊन जायला हवा. तर आपलं भाषण हे यशस्वी होतं आणि आपल्याला सुद्धा एक आंतरिक आणि मानसिक समाधान मिळत असतं. हे आपण भाषणाचे काही मुद्दे बघितले. आता भाषणाची गरज का आहे हे मी सांगणार आहे शेवटाकडे वळण्याच्या आधी. बोलणं हे साहित्याचं पूर्ण रूप आहे. आता आपण आधी बघितलं तर ज्यावेळी ग्रंथ नव्हते, म्हणजे पुस्तकं नव्हती, त्यावेळी वक्तृत्व ही फिरती पाणपोई होती. उदाहरण द्यायचं झालंच तर ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांनी आधी सांगितली आणि नंतर ती लिहिली गेली आहे. आणि भगवद्गीतेचं सुद्धा तेच आहे. भगवद्गीता डायरेक्ट आपल्या समोर ग्रंथ आला का, तर नाही, तर ती श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. त्याच्यावर का परिणाम झाला याचा, कारण त्याच्याकडे वक्तृत्व होतं. म्हणजे असे विचार होते की त्याने अर्जुनाचं पूर्ण जीवन बदलून गेलं. अर्जुनाचं नाहीच तर पूर्ण जगाचं हे जीवन बदलून गेलं असं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि त्यानंतर ती भगवद्गीता लिहिली गेली. म्हणजे इतकी ताकद बघा वक्तृत्वामध्ये आहे, जो एखाद्याचं जीवन बदलू शकतो. इतकी गरज आपल्याला आज बोलण्याची, वक्तृत्वाची गरज आपल्याला आहे.
आता शिवाजी महाराजांचा एक किस्सा आहे. जेव्हा अफजल खान भेटीसाठी येणार होता, त्यावेळेस शिवाजी महाराजांचे जे वकील होते, दूत होते, पंताजी गोपीनाथराव. त्यांच्या थ्रू शिवाजी महाराज गेले. त्या गोपीनाथरावांनी अफजल खानाशी डील केलं, त्यांच्याशी बोलले. कारण आणि त्याचा परिणाम अफजल खानावर झाला आणि तो प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांना भेटायला आला. नाहीतर तो आधी भेटायला यायला तयार नव्हता. याच्यात स्किल खरं लागलं, याची खरी कसोटी जी जिंकली ती पंताजी गोपीनाथरावांनी. का? कारण त्यांच्याकडे बोलण्याचं, वक्तृत्वाचं, दुसऱ्याचं हृदय वळवण्याचं स्किल होतं. त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षणावर कितीही मीडिया आला किंवा काही, कारण अजून जरी आपण प्रगती केली तरी वक्तृत्व ही जी कला आहे तिला कधीही अंत नाही आहे. आणि त्याच्या वक्तृत्वामुळेच, बोलण्यामुळे आपण अनेकांची हृदय जिंकू शकतो आणि अनेकांची हृदयांपासून लांब सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे वक्तृत्व ही कला नुसतं बोलणं असून चालणार नाही, तर कसं बोलावं, किती बोलावं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि वक्तृत्व कला ही आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी, क्षेत्र तुमचं कुठलंही असो, असं नाही की तुम्ही प्रोफेशनल वक्ता होणार आहात, नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, शैक्षणिक क्षेत्रात जा, कॉर्पोरेटमध्ये जा, तुमच्याकडे जर वक्तृत्वाची चांगली स्किल असेल, तुम्ही मोठमोठे डील क्रॅक करू शकतात, लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवू शकतात आणि आपलं जीवन सुद्धा याच्यामुळे यशस्वी करू शकतात. ही वक्तृत्व कला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपण बोलत जरी नसलो तरी रडण्यातून सुद्धा आपण आता लहान मुलगा जर रडायला लागला, तो कशा प्रकारे रडतो, तो नाटकी रडतोय का, ढोंगी रडतोय का, खरोखर रडतोय, हे सुद्धा कळतं. म्हणजे तो सुद्धा एक वक्तृत्व कलेचा जन्म होण्याचा आधीचा पहिला भाग आहे. ह्या सगळ्या गोष्टी वक्तृत्वामध्ये अंतर्भूत होतात. आपण आधी वक्तृत्वासाठी आवड निर्माण करूयात. जरी आपल्याला याच्यामध्ये करिअर करायचं नसलं, पण प्रत्येकाला वाटतं की मला 4 लोकांमध्ये 2 वाक्य तरी व्यवस्थित बोलता यायला हवी, मुद्देसूद बोलता यायला हवी. मीच आता एक मुद्दा सांगितला की वेळेचं भान आपण ठेवायला हवं. त्यामुळे मी सुद्धा वेळेचं भान ठेवणार आहे. आपले 9 वाजण्याची वेळ झालेली आहे, कारण तुम्ही बोर व्हायला नको. आणि खरं तर वक्तृत्व ही खूप मोठी हे काय म्हणतात त्याला, एक व्याख्या, वक्तृत्वाची अशी व्याख्या नाही आहे. तर त्याच्यावर अनेक व्याख्यानं दिली किंवा अनेक पुस्तकं वाचली तर वक्तृत्व कला आपल्यात येणार नाही. हे फक्त आपल्यासाठी एक मार्गदर्शन आहे, एक की आहे आपल्या वक्तृत्वाच्या यशाकडे जाण्याची. तर आपण सातत्याने त्याचा प्रयत्न करायला हवा, ध्यास घ्यायला हवा आणि रियाज करायला हवा. तर आपल्याला वक्तृत्व कला ही नक्कीच डेव्हलप होऊ शकते. आणि आपण आपल्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत असाल त्या क्षेत्रामध्ये आपला नक्कीच फायदा होऊ शकतो. आपलं व्यक्तिमत्वही खुलून दिसतं. बघा ना, आता एखादी व्यक्ती काळी सावळी जरी दिसायला असेल, पण ती जर छान बोलत असेल तर तिचे अनेक मित्र मैत्रिणी होतात. बघा किती या कलेचा किती फायदा आहे आपल्या जीवनामध्ये, तोटा नाहीच आहे. फक्त कुठे, कधी, कसं बोलावं हे ज्याला कळलं त्याने जीवनामध्ये यशस्वीता मिळवलीच आणि त्याचं जीवन यशमय झालं आणि त्याच्या जीवनात सफलताही आलीच. त्यामुळे वक्तृत्व कला आपण आपल्या अंगी बांधण्याचा प्रयत्न करूया, त्यातील कौशल्य एक एक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच वक्तृत्वाने सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवूया. धन्यवाद. खूप सुंदर.